महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे शरद पवार नाराज आहेत. भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तूट होऊ शकते का धुसफूस आहे? असं काही होईल असं वाटत नाही. समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही, कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना. लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे, जय पराजय हे सगळे ठीक आहे. पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसा जसा काळ जाईल तसं याच्यातून सगळे सावरलं जाऊन पुन्हा महाविकास आघाडी ताकदीने येणार काळात कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय. विजय वडेट्टीवार आणि अमोल कोल्हे यांचं एक वक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोचतंय. कारण वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा घोळाचा आम्हाला फटका बसलाय, त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे. 20 दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता आणि 2 दिवसात आम्ही हा विषय मिटवला. याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया घातला होता. 11 वाजेची बैठक असायची तर 2-2 वाजायचे आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला. मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामध्ये विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही. दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात. अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे. बावनकुळे यांनी वाल्मिक कराडांविषयी वक्तव्य केलंय. वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा, तरीही लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष. एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काळात चांगलं काम केलं त्याला म्हणून हे असं पद दिलं गेलं. चांगलंय. मलाच वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या 2-4 वर्षातले गुन्हे काढले ना, कोणाचा अपघातात मृत्यू झाला, पाय घसरून पडले, असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळं समजून येईल. तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे. पुण्यातील गुन्हेगाराच्या घटनाक्रमावरून अजितदादांकडून आयुक्तांवर टीका करण्यात आली आहे. जमत नसेल तर आम्हाला सांगा, आवेगाबाहेरचा विषय असेल तर आम्ही तो हाताळू आणि अधिकारी बदलू. आणि दुसरीकडे फडणवीसांकडून पाठराखण करण्यात येते. पुणे जिल्हा विस्तारित आहे आणि त्यासोबतच पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. हे पहा, पुण्यात गुन्हेगारी तर वाढलेली कबूल केलं पाहिजे. पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल किंवा संभाजीनगर, नाशिक सारख्या शहराची आता अनेक गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आता गुन्ह्याचं प्रमाण असं झालेलं आहे की गुन्हा म्हणजे अतिशय त्याला आता लोकही, सरकारही, प्रशासनही लाईटली घेतं. मग ड्रग्ज असेल, मर्डर्स असेल, फसवाफसवी असेल, याला अतिशय सहजपणे घेतलं जातं. भावना मेल्यासारखी स्थिती आत्ताच्या घडीला घडलेली आहे. गुन्हा घडल्यावरही कोणालाही काही या टस का मस होत नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. आणि मला वाटतं पुण्याच्या स्थितीतून हे दिसत असताना एकीकडे मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी, सरकारने आपसात समन्वय साधला पाहिजे. जे फडणवीसांवर टीका करायचे ते एवढ्या लवकर रंग बदलतील हे आम्हाला वाटलं नव्हतं असे आदित्य ठाकरे म्हणतायत. मग त्यांना सरड्याचीच एक उपमा त्यांनी अप्रत्यक्ष दिली आहे. कोणाला? एकनाथ शिंदेंना. कारण एकनाथ शिंदे हे आधी फडणवीसांवर टीका करायचे, आता ते त्यांच्यासोबत आहेत. काल आहे तस्मे नमा असं म्हणावं लागेल. काळ बदलतो तशा भूमिका बदलत असतात, तशा भूमिका त्यांच्या बदललेल्या आहेत. रायगडचं पालकमंत्रीपद माझ्याकडे असावं सगळ्यांचं म्हणणं आहे असं गोगावले म्हणतायत. आणि रायगडचं पालकमंत्रीपद मला मिळेल असं मला वाटतंय. गोगावलेंचा हा विश्वास आहे. कोणाकोणाचे विश्वास काय काय कसे सार्थ ठरतात आता मला वाटतं कोणाच्या हातात काही राहिलं नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील, काही याची चर्चा होणार नाही. मुख्यमंत्री ठरवतील, ज्याला जे मिळेल ते त्याला घ्यावं लागेल. पक्षातील प्रमुख पदांवर बदल करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे केली आहे. आणि जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा अंतर्गत पक्ष, कोण प्रदेशाध्यक्ष असो आणि कोण काय असो, हा त्यांचा पक्ष आहे. मनोज जरांगे पाटील यांचं एक विधान होतं की यांना घरात घुसून मारा, त्यानंतर आंदोलनं पाहायला मिळत आहेत. तर अशी विधानं केल्याच्या नंतर कुठेतरी अशांतता निर्माण होती. नाही, घुसून मारा वगैरे म्हणजे मग ते तसे आपण होणं हे काही गरजेचं नाही. लोकशाही मार्गानं प्रतिक्रिया देणं हे काही वावगं नाही. मात्र त्याच पद्धतीनं प्रतिक्रिया दिली पाहिजे. घुसून मारा वगैरे हे सगळे विषय
मग ते जसं वागतं तसंच आपण वागलं, मग त्याच्यात आणि आपल्यात काही फरक असला पाहिजे असं मला तरी वाटतं. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पुण्यामध्ये कोयता गँग नंतर आता कोल्हापुरातही कोयता गँग पाहायला मिळतात. संभाजीनगरात सुद्धा काल एक जणांना किडनॅप केलं होतं. ही परिस्थिती आहे. मी ऐकलं सगळ्या राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. गुन्हा घडणं हे आता असं नॉर्मल वाटतो. आधी एखादा घटना घडली तर ती अबनॉर्मल वाटायची, परंतु मला असं वाटतं आता माणसाच्या, प्रशासनाच्या, पोलिसांच्या भावनाच मेलेल्या आहेत. मुंबईमध्ये प्रदूषण वाढलंय. त्याला रस्त्याची कामं आणि निवडणुका संपल्यानंतर बाहेर अतिरिक्त फंड कारणीभूत आहे आणि यामुळे मुंबईकरांचं जगणं कुठंतरी आवाक्याच्या बाहेर चाललंय. मुंबईच्या आता देशातल्या सगळ्याच महानगराचं प्रदूषण वाढतंय. तसं मुंबईचे विशेषतः मुख्य शहर जे दक्षिण मुंबई या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढतंय. महापालिकेनं याच्या संदर्भात पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मधल्या काळात काही पावलं महापालिकेने उचललेली दिसतात, परंतु सिमेंटीकरण मुंबईचं जे होतंय हे याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे असं एकंदर दिसतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर येते. चुकीची माहिती आहे. सगळे नगरसेवक एकत्रित आहे. सगळ्या नगरसेवकांच्या बैठका झालेल्या आहेत. सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं जातं. कोणीही नाराज नाही. वाल्मिक कराड यांनी बऱ्याच लोकांना खंडणी प्रकरणी फोन केलेले आहेत. आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडांनी 2 कोटींसाठीची खंडणी मागितलेली होती. आता अशा काही घटना समोर येत आहेत. मागितली होती नाही, त्यातलं काही मिळालं हे सगळं समोर आलेलं आहे आणि वाटतं हे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. वाढवण बंदराच्या जमीन अधिग्रहणाचे आदेश आहेत ते देण्यात आले. जुनेच आदेश आहेत ते. वाढवण बंदराचं भूमिपूजन व्हायच्या आधीच हे सगळे आदेश निघालेले आहेत. ती टोरेस नावाची कंपनी होती दादा, जे हिरे विकत घ्या, डुप्लिकेट हिरे, त्याचं जाळ एवढं पसरलं की कोट्यावधींची फसवणूक झालेली आहे राज्यामध्ये. अशा प्रकारे काही स्कॅम समोर येत आहेत. ते जर स्पष्ट बोलायचं तर लोक सुद्धा प्रलोभनाला बळी पडतात. उगाच 2 पैसे मिळतात म्हणून त्याच्या मागे वाहवत जाणं आणि हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे. त्यामुळे अशा कंपन्यांचं फावतं. आता अशा कंपन्यांना ह्या जर गोष्टी केल्या असेल, आता याच्यावर नियंत्रण कोणाचंच नाही, ना सरकारचं नाही आहे, ना कोणी काही करू शकत नाही. आपण जनतेनंच अशा पद्धतीनं गुंतवणूक करताना विश्वासार्ह ठिकाणी केली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. जनतेचं एक भूमिका याच्यामध्ये महत्वाची मला तरी असं वाटतं. जी कंपनी आहे आणि ही कोणती का कंपनी असत नाही. आता लोक एकाच वेळेस गुंतवणूक करतात आणि एकाच वेळेस मागायला जातात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीनं क्षोभ निर्माण होत असतो सगळ्या आर्थिक संस्थेत, असं मला तरी वाटतं. माझा अभ्यास एखाद्याच कमी असेल याच्यामध्ये, परंतु याला लोकच जबाबदारी असं माझं स्पष्ट मत आहे. लोकांनी आता या संदर्भात गुंतवणूक करताना 2 पैसे कमी मिळतील पण विश्वासार्ह ठिकाणी केली पाहिजे. दादा, आपल्या जिल्ह्याचा एक प्रश्न आहे. जो काही जन्मदर आहे लेकरांचं पाहायला गेला तर मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे. 1000 मुलांमागं फक्त 889 मुली आहेत. दुसरीकडे आता बक्षीस ठेवण्याची वेळ आली की जे काही कोणी गर्भपात किंवा गर्भलिंग निदान करत असेल तर त्यांची ते रोखलं तर 1 लाख रुपयांचं बक्षीस आहे. ही स्थिती समोर येते. खऱ्या अर्थानं अनेक इनलिगल गर्भपात केले जातात. फक्त आपल्या जिल्ह्यात नाही, राज्यात. मागच्या काळात जालना आणि संभाजीनगरात काही डॉक्टर्स पकडले गेलेले आहेत आणि हे सगळं चालतं सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं. आपण येणाऱ्या काळामध्ये मागच्या एक 5-10 वर्षापूर्वी याच्यामध्ये जागरूकता झाली होती चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे जन्मदर वधारला होता. तो पुन्हा एकदा अशा पद्धतीनं एक तीव्र पावलं ड्राईव्ह याच्यात घ्यावा लागेल असं मला तरी वाटतं. आता तुम्ही ते बनावट औषधींसंदर्भात आवाज उठवला होता, त्यानंतर त्याचा परिणाम पाहायला मिळाला, कारवाई देखील झाल्या. मात्र कोरोना काळापासून बरेचशा अशा काही कंपन्या आहेत त्यांनी चांगलं काम केलं, मात्र त्यांच्या कोट्यवधींची बिलं देण्यात आलेली नाहीयेत. आणि सरकार याकडे दुर्लक्ष करते किंवा प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. वेळ प्रसंगी जर जे नवीन व्हायरस आलाय ते संकट निर्माण झालं तर कोणी पुरवठा करणार नाही, मग त्यावेळेस राज्याला तोंड द्यावं लागेल. सरकारने पहिली गोष्ट तर औषधीच पूर्णपणे खरेदी होत नाही. खरेदी केलं तर त्यांचे बिल निघाल्यासाठी मात्र सरकारची ती जबाबदारी की ताबडतोब अशा पद्धतीनं कंपन्यांचा जे काही व्यवहार आहे तो पूर्ण केला पाहिजे. आता जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यामध्ये सोशल मीडियावर
अशा प्रकारे ईव्हीएमचं जो बटन आहे ते दाबलं जात आहे आणि थेट अपलोड केला जातोय व्हिडिओ. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आहे. हे बीडचं व्हिडिओ आहे. हे गजा गोटे नावाचा व्यक्ती आहे. वाल्मिक कराडांचा समर्थक असल्याचा दावा केला जातोय आणि मतदानाच्या केंद्रात कुणालाही मोबाईलला परवानगी नसताना हा व्हिडिओ बनवत होता आणि पुण्याहून जेव्हा कराड यांना आणण्यात आलं तर हा ताफ्यात पण होता, त्याचा देखील त्याने व्हिडिओ टाकला असं सगळे आरोप होते. बीडमधील निवडणुकीचं, विशेषतः परळीतील निवडणुकीचे काही व्हिडिओ त्याच दिवशी बाहेर आले होते. प्रत्यक्षात तिथल्या उमेदवाराला सुद्धा मतदान केंद्रात जाऊ दिलं गेलं नाही. जो एनसीपी शरद पवार गटाचा उमेदवार होता याला मतदान केंद्रात जाऊ दिलं गेलं नाही. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांना इंटरफेअर करता आला नाही, पोलिसांना सुद्धा हाकलून लावलं. हे व्हिडिओ समोर आले, मात्र काही नवीन नाही. आता छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न पहिल्या टप्पा 31 मार्च पर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. निर्देश देवेंद्र फडणवीसांनी तर मोर्चा काढला होता. 6 महिन्यात पाणी देतो असं म्हटले होते. मागचं 2.5 वर्षाचं त्यांचं सरकार गेलं. आता 2 महिने झाले आणि मला असं वाटत नाही की 30 मार्च पर्यंत ही सगळी योजना होईल. कारण एकदम महापालिकेची आर्थिक स्थिती, महापालिकेला राज्य सरकारने जे काही महापालिकेचा वाटा आहे ते उद्धवजींचं सरकार असताना देण्याचं कबूल केलं होतं. या सरकारने असं व्याजाने ते रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती बघितलं आणि एवढं लांबचं काम म्हटलं तर मला असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस जरी मार्चपर्यंत सांगितलं तर मार्चपर्यंत हे काम होणं अवघड दिसतंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि माध्यमांमध्ये काही ठिकाणी बातम्या देखील आल्या. संजय शिरसाट यांची मुलगी शासकीय कामांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करते, असं करता येतं का? हे बघ, शासकीय कामाची पाहणी मंत्र्यांना करता येते. मंत्र्यांनी केली पाहिजे. आपापल्या मतदारसंघात ते लोकप्रतिनिधी करू शकतात. परंतु उद्या माझीच मुलगी, माझाच मुलगा, माझाच भाऊ जर असं करायला गेलं तर हे चुकीचं आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा अशाला गेलं नाही पाहिजे. आणि जे कोणी त्यांचे पालक आहे त्यांनी मला असं वाटतं आपल्या मुलांना समज दिली पाहिजे. राज्यामध्ये खताचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले, शेतकरी चिंतेमध्ये, कसं बघतो? अरे सगळ्याचेच दर वाढले, खताचेच काय वाढले. सरकारला शेतकऱ्यांशी घेणं देणंच नाहीये. तुम्ही माझं पूर्ण भाषण करून घेतलं. किती प्रश्न विचारले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.